मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट गुंतवणूक या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजचं मार्केट प्लसमध्ये बंद झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. सेन्सेक्स हा 612 अंकानं वाढलेला आहे आणि 71,752 वर बंद झालेला आहे. आणि निफ्टी 50 हा 203 अंकानं वाढलेला आहे आणि 21,725 वर बंद झालेला आहे. आज वाढणारे स्टॉक हे 1444 तर पडणारे स्टॉक 714 होते. आज उद्या अर्थसंकल्प आहे, तर अर्थसंकल्पापूर्वी पैशाचा पाऊस पडला. किती वाढलेत? 4,62,00,000 कोटी, 4.62 लाख कोटी रुपये हे आज गुंतवणूकदाराचे वाढलेले आहेत. तुमचाही पोर्टफोलिओ प्लसमध्ये बंद झाला असेल, जर झाला असेल तर कमेंटमध्ये यस लिहायला विसरू नका. आज आपण बघणार आहोत टाटा पॉवर. टाटा पॉवर ही कंपनी काय करते तर ही बघा, ही कंपनी प्रामुख्याने वीज निर्मिती करते. इथं तुम्ही बघू शकता. पारेषण आणि वितरण या व्यवसायात गुंतलेली आहे आणि पुनर्नवीकरणीय स्रोताद्वारे म्हणजे रिन्युएबल एनर्जी पूर्णपणे वीज निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे. सौर छताचे म्हणजे जे आपण काल चर्चा केलेली आहे सोलर पॅनलची, तर हे सोलर पॅनलची निर्मितीसुद्धा ही टाटा पॉवर करते आणि पुढं 2025 पर्यंत 1,00,000 EV चार्जिंग स्टेशन तयार करण्याची योजना ही कंपनी आखत आहे. म्हणजे EV क्षेत्रामध्येही त्या कंपनीचं काम चालू आहे. ह्या कंपनीचं मार्केट कॅप बघू शकतो. मार्केट कॅप 1,00,000 करोडच्या पुढं आहे. इथं बघू शकता 1,24,000 करोड मार्केट कॅप आहे आणि पी पाहिला तर 36चा आपल्याला दिसत आहे. ROC ROE बघूया. ROC ROE जर पाहिले तर 11 ROC व 12 ROE आपल्याला पाहायला मिळत आहे. ह्या कंपनीचे सेल्स बघू. ह्या कंपनीचे सेल्स जर पाहिले तुम्हाला लक्षात येईल 29,000 करोड, 27, 26, 29, 29, 32 इथपर्यंत जवळपास सेल्स आपल्याला एका रेंजमध्येच फिरत असलेले दिसत आहेत. 29 ते 32 मध्येच 16 पासून 21 पर्यंत सेल्स आपल्याला चालत असलेले दिसत आहेत. पण आता त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की 42,000 करोड, 55,000 करोड आणि आता या 2 क्वार्टरचे 57,000 करोडचे सेल्स आपल्याला पाहायला मिळत आहे. याचा अर्थ हा की ह्या 2 वर्षामध्ये कंपनीला भरपूर काम मिळालेलं आहे. त्यामुळे कंपनीचे सेल्स हे वाढलेले आहेत आणि सरकारचा पण जोर ह्या क्षेत्रावर असल्यामुळं ह्या कंपनीला चांगलं काम आपल्याला मिळालेलं दिसत आहे. प्रॉफिटमध्ये बघू. प्रॉफिटमध्ये आपल्याला काय दिसते तर प्रॉफिटमध्ये 786, 1100, 2,600, 2,600, 1,300, 1,400, 2,100 इथपर्यंत तुम्ही इथं बघू शकता. 1,400 पर्यंत हे सारखे प्रॉफिट इथंच आहे. 1,300, 1,400, 1100, 2,600 आणि 2,100 पर्यंत तरी. त्याच्यानंतर 3,800 आणि आता 2 क्वार्टरचे 4,100 म्हणजे प्रॉफिटही ह्या 2 वर्षात आपल्याला वाढलेले दिसत आहेत. इथं आपण बघू सेल्स ग्रोथ बघूया. सेल्स ग्रोथ आहे, ही प्रॉफिट ग्रोथ आहे आणि स्टॉक प्राईस CAGR. सेल्स ग्रोथ 10 वर्षाची 5% आहे, 5 वर्षाची 15%, 3 वर्षाची 24%. म्हणजे तुम्ही इथं बघू शकता की 10 वर्ष आणि 5 वर्षामध्ये कमी होती सेल्स ग्रोथ, ती इथं वाढलेली आहे. आणि प्रॉफिट ग्रोथ जर पाहिलं तर 10 वर्षाची 39, 5 वर्षाची 45, 3 वर्षाची 133 प्रॉफिट ग्रोथ इथं वाढलेली आपल्याला दिसत आहे. आणि 10 वर्षाचे स्टॉक प्राईस CAGR पाहिले तर 18, 5 वर्षाचे 40, 3 वर्षाचे 72 आणि हे इकडं जे स्टॉक कंपाऊंड प्रॉफिट ग्रोथ आहे 133 त्या इतके इथं वाढलेले दिसत नाहीत. बघूया पुढं काय आहे तर इथं बघू शकता तुम्ही कंपनीचा चार्ट कसा आहे तर जवळपास इथं जुलै ऑगस्ट जवळपास ऑगस्टपासून 2021 ऑगस्टपासून ही कंपनी वर गेली होती. पण त्याच्यानंतर ह्या रेंजमध्ये ही कंपनी चालत होती आणि आता हिनं ब्रेकआउट देऊन ती वर गेलेली आहे. आता गुंतवणुकीची कोणतीही संधी नाही. ती जवळपास 390 वर आता ट्रेड करत आहे आणि ह्या 1.5 वर्षात 2 वर्षामध्ये ही कंपनी ह्या रेंजमध्ये चालत होती. त्यावेळेमध्ये कंपनी जर गुंतवणूक केली असती 200चा तिने सपोर्ट वारंवार घेतलेला आपल्याला इथं पाहायला मिळतोय.
तर त्यावेळी जर गुंतवणूक केली असती तर फायदा झाला असता, पण आता ब्रेकआउट देऊन वर गेली. जर तिनं पुन्हा खाली आली आणि पुन्हा 300चा सपोर्ट घेतला तर मग गुंतवणुकीची संधी या कंपनीमध्ये आपल्याला उपलब्ध होईल. पुढची कंपनी बघूया, अदानी पॉवर. कंपनी काय करते? तर ही कंपनी भारतातील सर्वात मोठी म्हणजे लार्जेस्ट कंपनी आहे भारतातली. खाजगी औष्णिक ऊर्जा उत्पादक आहे आणि ही कंपनी दीर्घकालीन वीज खरेदी करार करून व्यापारी तत्वावर ही विकते, वीज निर्मिती करते ही कंपनी. या कंपनीचं मार्केट कॅप आपण बघू. मार्केट कॅप हे 2,16,000 करोडचं आहे, इथं आपल्याला दिसत आहे. आणि हिचा पी जर पाहिला तर 9 आहे. हिचा पी टाटा पॉवरपेक्षाही खूप कमी आहे. ROC ROE जर पाहिलं तर ROC 15, ROE 44. त्याच्यानंतर हिचे सेल्स बघू. सेल्स जर पाहिले आपण तर 25,000 करोड, 22,000 करोड, 20,000 करोड, 23,000 करोड, 26,000 करोड, 26,000 करोड, 27,000 करोड. म्हणजे हिचंही तसंच आहे. इथपर्यंत हे सेल्स एका रेंजमध्ये फिरत असलेले आपल्याला दिसत आहेत. पण इथून पुढं आता 38,000 करोड आणि 2 क्वार्टरचे 47,000 करोडचे सेल आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. नेट प्रॉफिट बघू. नेट प्रॉफिटचं सुरुवातीला आपल्याला 551 करोड, इथं मायनस झालं आहे. इथं मायनस झाले 2,000 करोड, -900 करोड, -2,000 करोड, नंतर 1,200 करोड. इथपर्यंत प्रॉफिट हे आपल्याला खालीवरी दिसत होतं. पण त्याच्यानंतर आता प्रॉफिट 4,900 करोड, 10,700 करोड आणि 23,000 करोड. म्हणजे हिचं प्रॉफिट ह्या 2-2.5 वर्षामध्ये झपाट्यानं वाढलेलं आपल्याला दिसत आहे. इथंही आपल्याला तेच दिसत आहे. इथं बघू शकता तुम्ही सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ आणि स्टॉक प्राईस CAGR. सेल्स ग्रोथ 10 वर्षाची 19%, 5 वर्षाची 14, 3 वर्षाची 14. प्रॉफिट ग्रोथ 10 वर्षाचं 21%, 5 वर्षाचा 48 आणि 3 वर्षाचा 120% आहे. म्हणजे सुरुवातीला प्रॉफिट ग्रोथ कमी होती, ती आता तिसऱ्या वर्षी म्हणजे ह्या 2.5 वर्षामध्ये झपाट्यानं वाढलेली आपल्याला दिसत आहे. आणि स्टॉक प्राईस CAGR जर पाहिला तर 10 वर्षाचा 33% आहे, 5 वर्षाच्या 66 आणि 3 वर्षाचा 122%. म्हणजे आता कंपनी ही प्रॉफिटसारखीच चालायला लागलेली आहे. प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर प्रमोटरची होल्डिंग 71.75 आहे. FIIनं ह्याच्यामध्ये जवळपास 16%ची गुंतवणूक केलेली आहे. DII 1.18 आहेत आणि पब्लिक 11%ची आपल्याला दिसत आहे. चार्ट बघा. चार्ट जर बघितला आपण तर 400चा ब्रेकआउट तिनं दिलेला आपल्याला इथं दिसत आहे. तुम्ही इथं बघू शकता. हा 400चा ब्रेकआउट दिला, जो असा यू पॅटर्न बनवून त्याचा ब्रेकआउट दिला आणि वर गेलेली आहे. रिटेस्ट करायला जर ती 400ला पुन्हा आली तर गुंतवणुकीची संधी राहील. पुढची कंपनी बघूया, HBL पॉवर. ही कंपनी छोटी कंपनी आहे. ही कंपनी काय करते बघा. मॅन्युफॅक्चरर्स अँड सर्व्हिस डिफरंट टाईप्स ऑफ बॅटरीज, ई-मोबिलिटी अँड अदर प्रोडक्ट. म्हणजे ही कंपनी EV क्षेत्राला लागणारी जी बॅटरी आहे त्याच्यामध्ये ही काम करते. ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर मार्केट कॅप हे 14,000 करोड आहे. मागच्या आपल्या दोन्ही कंपनीचं मार्केट हे 2 लाख करोड होतं, तर हिचं 14,000 करोड मार्केट कॅप आहे आणि स्टॉकचा PE 83 आहे. इथं आपल्याला एक पाहायला मिळतं आहे की टाटा पॉवरचा PE जवळपास 30 होता आणि अदानी पॉवरचा PE 9 होता, पण हिचा PE 83 आहे. म्हणजे ही कंपनी त्यांच्यापेक्षा महाग आहे. हिचं करंट प्राईस जरी 530 असेल तरी ही कंपनी त्याच्यापेक्षा महाग आहे हे इथं दिसत आहे. ROC ROE पाहू. ROC जर पाहिला तर आपल्याला 13चा दिसतोय आणि ROE 10चा दिसत आहे. हिचे सेल्स बघा. सेल्स 1,300 करोड, 1,300 करोड, 1,200 करोड, 1,400 करोड, 1,600 करोड, 1,200 करोड, 1,000 करोड, 900 करोड, 1,200 करोड. इथं 1,300 करोड. इथपर्यंत हिचे सेल्स एकाच रेंजमध्ये 1,300 करोडला चालू झालेले सेल्स ही 1,300 करोडलाच बंद झालेले आपल्याला इथं दिसत आहेत. आणि आता ह्या 2 क्वार्टरचे सेल्स हे 1,759 करोड आलेले आहेत. म्हणजे आता ह्या कंपनीचे सेल्स वाढलेले आपल्याला दिसत आहेत. आणि प्रॉफिट जर पाहिलं तर प्रॉफिट 39 करोड, 14 करोड, 15 करोड, 38 करोड, 32 करोड, 28 करोड, 26 करोड, 14 करोड. इथपर्यंत ह्या प्रॉफिट
हे आपल्याला एका रेंजमध्ये असलेलं पाहायला मिळत आहे. पण इथून पुढं 94, 98 आणि आता 179 करोड प्रॉफिट आहे. म्हणजे मागच्या ह्या 2 वर्षामध्ये प्रॉफिट वाढलेलं आपल्याला दिसत आहे. तर सेल्स ग्रोथ बघा या कंपनीची. सेल्स ग्रोथ सुरुवातीला तर मायनस दिसत आहे. प्रॉफिट ग्रोथ आणि ही स्टॉक प्राईस CAGR. सेल्स ग्रोथ 10 वर्षाची -2%, 5 वर्षाची -3% आणि 3 वर्षाची 8% आहे. आणि प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर 10 वर्षाची 17%, 5 वर्षाची 21%, 3 वर्षाची 62% आहे. आणि स्टॉक प्राईस CAGR 10 वर्षाचा 48, 5 वर्षाचा 82, 3 वर्षाचा 145. म्हणजे ही कंपनी आणि आता चालू वर्षाचं जर पाहिलं तर इथं 443, म्हणजे ही कंपनी जास्त पळालेली आपल्याला इथं दिसत आहे. त्याच्यामुळंच मागं आपण जो PE पाहिला तर तो PE त्याच्यामुळे वाढलेला आहे, कारण प्रॉफिट एवढे वाढले नाही. इथं तुम्ही बघू शकता प्रॉफिट तेवढे नाही वाढलेत, पण त्याच्यापेक्षा जास्त हे स्टॉक आपल्याला इथं पळालेला दिसत आहे. प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर प्रमोटर होल्डिंग ही 59% आहे. FIIची होल्डिंग पाहिली तर 2% आहे. DIची होल्डिंग पाहिली तर 0.41 आहे. पब्लिक 37% आपल्याला इथं दिसत आहे. 37.82 म्हणजे जवळपास 38% पब्लिक आहे. तुम्ही इथं एक बघू शकता, FII 9.15 होती, ती कमी होत होत FIIनं अंक काढून घेतलेलं आपल्याला दिसत आहे. म्हणजे FIIनं काय केलं आहे, प्रॉफिट बुकिंग केली. तसंच DIनं पण ते केलेलं आहे. इथं प्रॉफिट बुकिंग केलेली आपल्याला इथं दिसत आहे. पण पब्लिक 22.55ची आता 37.82 झाली. म्हणजे आता स्टॉक खूप वर गेलेला आहे, तरी पब्लिक त्याच्यामध्ये खरेदी करत आहे. म्हणजे पुढे जर 1-2 वर्ष स्टॉक चालला नाही किंवा स्टॉक जर खाली आला, टाईम करेक्शन जर दिलं 1-2 वर्ष चालणार नाही आणि प्राईस करेक्शन दिलं आणि स्टॉक जर खाली आला तर मग पब्लिक आपलं नुकसानामध्ये शेअर विकून टाकील आणि बाहेर पडेल. ज्यावेळेस शेअर विकायचा नसतो त्यावेळेस ती विकते आणि ज्यावेळेस तो घ्यायचा असतो त्यावेळेस ती घेत नाही. तर हिचा चार्ट बघूया. चार्टमध्ये ते दिसत आहे बघा. चार्ट कसा चालायला पाहिजे होता, असा चालत होता तो चार्ट, तो तसाच चालायला पाहिजे होता. पण ह्या 2 वर्षामध्ये तो वर गेलेला आपल्याला दिसत आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता की इथं ऑक्टोबर 2020 किती होता, 15 रुपयाचा. 15 रुपयाचा शेअर होता. इथं तुम्हाला इथं दिसतंय 15 रुपयाचा हा शेअर आहे ऑक्टोबर 2020ला. म्हणजे आता जवळपास 3.5 वर्षामध्ये शेअर 537 रुपयापर्यंत गेला आहे. म्हणजे इतका तो फास्ट वाढलेला आहे. म्हणजे ह्याचे प्रॉफिट वाढले नाही, पण शेअर इतका फास्ट वर गेलेला आहे. त्यामुळं कधीही तो करेक्शन देऊ शकतो, हे इथं दिसत आहे. त्यामुळं अशा स्टॉकमध्ये फक्त माहिती म्हणून मी तुम्हाला हा स्टॉक दाखवलेला आहे. अशा स्टॉकमध्ये गुंतवणूक ही कधीही करायची नसते. जो शेअर पळायला त्याच्या मागे लागायचं नसतं. तर जो करेक्शनमध्ये आहे, जो डिस्काउंटमध्ये आहे, त्याच्यामध्ये जर गुंतवणूक केली तर आपला फायदा हा जास्त होऊ शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे. कोणताही कॉल किंवा टिप्स नाही. तुम्ही अभ्यास करून खरेदी किंवा विक्रीचा निर्णय घेऊ शकता. व्हिडिओ जर चांगला वाटला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.